हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज मी टिफिनसाठी बनवणार होते कोथिंबिरीचे पराठे. तर चला मी सांगते मी ते कसे केले. सर्वात पहिले तर पीठमध्ये कोथिंबीर चिरून टाकली. त्यानंतर थोडासा लसूण आणि थोडीशी मिरची आणि त्यानंतर मग आपले जे मसाले आपण टाकत असतो म्हणजेच हळद, मिरची, धनिया पावडर आणि मग ओवा आणि जिरं हे क्रश करून टाकायचे. त्यानंतर मी अजून 2 वस्तू ॲड केलेल्या, पण ते मी शूट केलं नाही, विसरले मी. अ, पहिलं तर अद्रक थोडीशी किसून टाकायची आणि त्यानंतर मग मीठ घालायचं आणि मग बनवायला घ्यायचं. खूप छान असे बनतं आहे. पीठ थोडंसं कडक मळून घ्यायचं जेणेकरून लाटायला ईझी होईल आणि नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल. मग मी ब्रेकफास्ट वगैरे केला, आवरून घेतलं आणि कॉलेजला निघाले. आज मी फार शांत होती, मला माहिती नाही का? आणि गरजेचं नाही हां, मला कोणी बोललेलंच असावं. कारण मी ना स्वतः ओव्हर थिंकिंग करून आहे ना, असे काही विचार माझ्या डोक्यात आणते, की मला असं वाटते, की बस लाईफ संपली, आता पुढे काहीच नाहीये. आपण काय करतोय आणि काय नाही. म्हणजे असं का करते मी मला समजत नाही आणि स्वतःच एकदम शांत होऊन जाते. ना कुणाशी बोलणार, ना काही नाही आणि काही नाही. पण मग काही दिवस मी एवढी अशी आनंदी, हसत-खेळत असेल, की म्हणजे लोकं मला म्हणतील, "अरे, ही व्यक्ती किती खुश राहते." पण आता मी त्यांना कसं सांगू, की मी अशी पण राहते. म्हणजे माझी अदर साइड ही अशी पण आहे. मला याचा फार त्रास होतो, बट ठीक आहे, आता काय करू, मी अशीच आहे यार. आज रात्री मला जायचं होतं केंद्रात थोडंसं मन शांत करण्यासाठी. दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉग